कलियुगामध्ये हे दोन अवतार झाले, गोविंद प्रभू महाराज आणि चक्रधर स्वामी महाराज। कलियुगामध्ये 3 अवतार झाले। बरोबर, 3 झाले। तर माझं म्हणणं आहे की जसं चक्रधर स्वामींनी आपल्याला निरूपण केलं हे सूत्रपाठ हे समजा ब्रह्मविद्याशास्त्र, तसं गोविंद प्रभूंनी त्याच्यापेक्षा जास्त निरूपण केलं। त्यांनी असं महाराष्ट्रात वगैरे फिरले नाही, उद्धवपूर सोडलं नाही, ह्याच्याविषयी थोडं म्हणजे बघा, परमेश्वराचे अनंत अवतार आहे, अनंत अवतार झाले, अनंत अवतार होतील। कारण परमेश्वराचं मिशन काय? जीवाला आनंद द्यायचा। हे 3च अवतार आपल्या समोर का आणले? जर जास्त आणले असते तर आपण कन्फ्युज झालो असतो। ते एक आवरदृश्य अवतार कसा असतो हे दाखवण्यासाठी चक्रपाणी प्रभू महाराजांचा अवतार, परदृश्य अवतार श्री गोविंद प्रभू बाबांचा, आणि उभयदृश्य अवतार स्वामी श्री चक्रधरांचा। उभयदृश्य अवतार म्हणजे सर्व काही देणारा, ज्ञान प्रेम मुक्तीला देणारा, आवराचं म्हणजे अलीकडचं पलीकड, पराचं म्हणजे पलीकडे देणारा अवतार आहे। गोविंद प्रभू बाबांनी काही सांगितलं नाही, पण न सांगता भरपूर काही सांगितलं। त्यांची आगाध लीळा आहे। न बोलताही कितीतरी कार्य केलं। कृमीला ब्रह्म कीजे, हे काय कार्य थोडं आहे का? कृमी नरकातला जीव ब्रह्मपदाला म्हणजे सुखफळाला पाठवलं, हे कमी कार्य आहे का? देवाचं मिशन कोणताही अवतार असो जीव उद्धरणाचंच असतं, पण ती एक प्रवृत्ती असते। जसं तुमच्याकडे 100 रुपये आहे, मी मागितले 50 रुपये, तुम्ही देऊ शकतात, पण तुमची प्रवृत्ती देण्याची नाहीये का? आहे तुमच्याकडे। तसं प्रत्येक अवताराकडे प्रत्येक शक्ती असते, पण ती प्रवृत्ती असते, ती खावणी असते। जसं स्वामी श्री चक्रधरांकडे कोण आले? गणपत आपयो आले, जे पूजनीय माईन भटांना निमित्त आहे, त्यांचे सासरे। त्यांना झाला होता कुष्ठरोग। ते म्हणले जेव्हा आमचा कुष्ठरोग घालवा, म्हणले घालू, पण येतं अनुसारा म्हटले। ते काय म्हणतात? न अनुसारता नाही घालावता येणार का? म्हणे घालू शकतो, पण आमची खावणी येते, तुम्ही अनुसारावर मग आम्ही कुष्ठरोग घालू। देवाची खावणी वैशिष्ट्य आहे, ते अनुसरले नाही, ते कुष्ठरोगातच मेले। तसं देवाने सांगितलं येतं अनुसारा तुमचे सारे रोग आम्ही बांधून टाकू, पण आपण रोगात मरू पण देवाला होत नाही। त्याच्यात आपल्यात काही फरक नाही, आपल्याला काही कमी रोग लागेल। हा विकार हा रोगच आहे, विकल्प हा रोगच आहे, स्वभाव हा रोगच आहे, नकारात्मक विचारधारा अनंत दोष जीवामध्ये आहे, रोगच आहे। या रोगातून आपण म्हणतो रोगाने मरू, पण देवासाठी काही सोडणार नाही। देव आता सोडा ना काहीतरी, मग तुम्हाला घेऊन तर ती परमेश्वराची प्रवृत्ती असते, खावणी असते। त्या जीवाचे जे कणव असतात, कणवेचे जीव त्या ठिकाणी होते, म्हणून गोविंद प्रभू बाबांचा तो अवतार त्याच ठिकाणी। आणि आपल्याला स्वामी श्री चक्रधरांनी तो गोविंद प्रभू अवतार सांगितला म्हणून कळाला ना, कळाला असता का? चक्रपाणी प्रभू महाराजांचा अवतार स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलं, श्रीकृष्ण महाराजांचा अवतार दत्तप्रभूंचा अवतार स्वामी श्री चक्रधरांनी सांगितला, म्हणून आपण ते अवतार मानतो। एका अवताराने दुसऱ्या अवताराची ओळख करून दिली, प्रकाश करून दिले। त्याच्यामुळे प्रत्येक परमेश्वराकडे प्रत्येक गोष्ट आहे, पण ती एक प्रवृत्ती असते, त्या प्रवृत्तीनुसार ते कार्य करतात। गोविंद प्रभू बाबांनी कार्य केलं नाही असं नाही, चक्रपाणी प्रभू बाबांनी कार्य केलं नाही असं नाही, त्यांनी 52 पुरुषांना विद्यादान दिलं, हे कार्यच आहे। आणि त्या ज्या विद्यादान दिलं ते विद्यावंत आहे, त्या विद्येचं जे आहे सुखफळ ते संपल्यानंतर परत ते परमेश्वर भक्तीला लागून मुक्ती होणारच आहे। कारण परमेश्वराचं ते सगळंही नित्य परमेश्वराकडून जे भेटतं ते वाया जात नाही। त्याच्यामुळं हे सारं जीव उद्धारण्याचंच कार्य आहे, परंतु कोण कोणत्या अपेक्षेने, कोण देव काय म्हणतात, सगळ्यांची विषय व्यवस्था आम्ही करतो। आता मी एवढं जरी सांगितलं तरी तुम्ही काय लगेच दृष्टपर भक्ती स्वरायला सुरुवात करणार आहे का? व्यवस्था तर परमेश्वराला करावं लागणार ना। सगळ्यांची व्यवस्था परमेश्वराने केलेली आहे, हे विषय त्या परमेश्वराच्या व्यवस्थेतला हा एक भाग आहे, ते एक अवतार कार्य आहे, ती एक प्रवृत्ती परमेश्वराची असते, ते आपल्याला समजावी कळावी म्हणून ते अवतार कार्य। एक युग असले तरी 3 झाले। जर तुम्हाला सांगितलं आवरदृश्य अवतार परदृश्य अवतार पण दाखवलं नसतं तर समजत आलं नसतं। एखादी वस्तू आहे, तुम्हाला सांगितली ही वस्तू अशी आहे, तशी आहे, तशी आहे, तिचा कलर असा आहे, घ्या विकत, पैसे भरा, आम्ही पाठवून देतो, त्याने पाहावं लागेल आम्हाला, मग पाहिल्यानंतर कळेल समजेल, मग आम्ही विकत घेऊ। तसंच आहे, देवाने नुसतं सांगितलं असतं दाखवलं नसतं, तर सांगून आपल्याला दाखवलं, प्रॅक्टिकल आपली निष्ठा बसावी, समर्थवादावरचा भाव निर्माण व्हावा, त्या परमेश्वराला अनन्य भावे आपण शरण जावं, याच्यासाठी या परमेश्वराच्या अनंत लीळा आहे, ते आपल्याला समजून घ्यावं लागेल। आलं लक्षात? दंडवत हो।